भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त हेल्दी रेसिपी घेऊन आले, ते म्हणजे रव्याची इडली. अतिशय सुंदर हलक्या फुलक्या चविष्ट बनणारे रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर केलेले आहेत. तर ह्या झटपट तर होतातच, त्याबरोबर भरपूर असा भाज्या घातलेल्या ही रेसिपी आहे. गाजर घेतलेले अर्धी वाटी, 1 वाटी ताक घेतलेलं आहे, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेला, अर्धी वाटी बीट घेतलेलं आहे, 1 मिरची, बेकिंग सोडा, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. प्रथम आता भांड्यामध्ये 1/2 वाटी रवा घालू. म्हणजे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता, असं काही म्हणजे जाड किंवा बारीक पाहिजे असं काही नाही. आता यात चवीपुरतं मीठ आणि सोडा घातलेला आहे, बेकिंग सोडा. आणि सगळ्या भाज्या या किसलेल्या आहेत, काही चिरलेल्या आहेत, त्या देखील आता व्यवस्थित घालायच्या आहेत. आणि घरी भाज्या असतातच, मुलांना मग रोज काय द्यायचा असा प्रश्न पडलेला असतो, ब्रेकफास्ट म्हणा किंवा टिफिनमध्ये. अशा वस्तू तुम्ही करून दिलात ना, मुलं देखील आवडीनं खातील. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि खंगाळून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1 वाटी ताक वापरले आणि अर्धी वाटी ते पाणी घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 1/2 वाटीला 1.5 वाटी पाणी लागलेलं, म्हणजे ताक आणि पाणी मिळून 1.5 वाटी लागलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स झालेलं, याला तडका देऊया वरून. म्हणजे जे मिरची त्यांना होती ना, लसूण आणि मिरची, आता तडका द्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे इडली जाळीदार बनते. आणि तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये, तुपामध्ये तडका द्यायचा आहे. जिरं, मोहरी, मिरची, लसूण आता छान असं भाजले गेलेलं आहे. हा तडका त्या मिश्रणावरती ओतून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स होईल. तर छान असं मिक्स झालेलं आहे पहा. पिठाची कन्सिस्टन्सी पहा, अशा पद्धतीने पीठ ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता तेल लावून घेऊ प्लेटांना. आणि हे छिद्र कशासाठी असतात माहीत आहे का प्लेटांना? ज्या वेळेला आपण इडली वाफवायला ठेवतो ना, त्या वाफेवरच त्या इडल्या शिजत असतात. ज्या बाजूला ते छिद्र असतं त्या इडलीच्या बाजूला करायचं. म्हणजे एकसारखे एकाच ठिकाणीच असं इडलीचे छिद्र करायचे नाहीत, म्हणजे ते व्यवस्थित इडल्या शिजल्या जातात. आता ही दुसऱ्या 10 मिनटं फक्त वाफवायची आहे. 10 मिनटामध्ये छान वाफली जाते. वर झाकण लावू 10 मिनटं वाफवायची. आता ही 10 मिनटं झालेले आहेत पहा. आता काढून घेऊ. गरमागरम आपली इडली तयार झालेली आहे, जाळीदार मस्त. आता ही प्लेटमध्ये काढून घेऊ. मग खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सांबारबरोबर खाऊ शकता. झटपट इडली ही. आणि रोजचा प्रश्न पडलेला असतो, म्हणजे नाश्त्यासाठी आज काय बनवावा. तर हेल्दी रेसिपी अशी नक्की बनवून द्या, मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. हलकी फुलकी जाळीदार. आता ही सगळ्या इडल्या अशा काढून घ्यायच्या आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. गरमागरम इडली तयार झालेली आहेत. आणि मुलं बीट खायला म्हणा, गाजर खायला कंटाळ करतात. तर अशी युक्ती लढवली ना, ते पोटामध्ये बरोबर मुलांच्या जातं. आता जाळीदार हलकी फुलकी इडली बनवून तयार झालेली आहे 10 मिनटामध्ये. कशी वाटली आजची रेसिपी? आणि मस्त खायला देखील तोंडात टाकताच विरघळणारी ही इडली झटपट. चला तर मग घ्या बनवायला, कशाला वेळा दवडताय. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.